नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासोबत जर यापैकी एकही घटना घडली, या 7 गोष्टी सांगणार आहे, एकही गोष्ट जर तुमच्यासोबत घडली तर नक्की समजा की तुमचं नशीब हे चमकणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे हे वर्ष अगदी लाभदायी आणि शुभ ठरणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे शुभ संकेत जर तुमच्यासोबत घडले तर नक्कीच समजा तुमचं येणारं वर्ष हे अगदी आनंदाचं भरभराटीचं जाणार आहे. प्रत्येकाचं बघा एक स्वप्न असते किंवा इच्छा असते की हे येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं. येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी अजिबात नको, सर्व चांगलंच व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. वर्षाची सुरुवात चांगली व्हावी जेणेकरून आपल्या प्रगतीवरती त्याचा परिणाम होतो. तसंच बघा घरातल्या सगळ्यांची प्रगती होते. तसेच नव्या वर्षाच्या प्रत्येकाला आपल्याला बऱ्याच अपेक्षा असतात. या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगितले होते, तर ते तुम्ही नक्की करा. तसेच यासोबत तुमच्या सोबत काही घटना घडल्या, छोट्या छोट्या गोष्टी घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच येणारं वर्ष हे निश्चित तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरणारं आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही. तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे किंवा जवळपास 1-2 दिवस असतात, तर त्या दिवशी जर तुमच्या सोबत ह्या जर घटना घडल्या तर 100% तुमचं हे जे नवीन वर्ष आहे ते आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं जाईल. तर हे 7 शुभ संकेत कुठले आहेत तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जाताना गाय आणि वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत असतो. बघा गायच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं. बघा प्रत्येक शुभ दिवशी आपण गाईला नैवेद्य दाखवतो, गाईची पूजा करतो, वसुबारसला गाईची पूजा करतो. गाई बघा प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं रूप आहे. आपण गाईला हात लावून पाया पडत असतो, तिच्या पायावर पाणी टाकत असतो. गाय ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला गाय वासरू जर दिसले तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो. यामुळे येणारं वर्ष जे आहे ते तुम्हाला माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देणार आहे असं समजायला तुम्हाला हरकत नाही. त्यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास कुठे मंदिर असेल किंवा काही घरांमध्ये शंखनादसुद्धा केला जातो. जर तुम्हाला पहिल्याच दिवशी नवीन वर्षाचा शंखनाद ऐकू आला, शंखाचा आवाज ऐकू आला तरीसुद्धा हे अत्यंत शुभ आहे. याचा अर्थ असा आहे की येणारा काळ अतिशय तुमच्यासाठी शुभ आहे. यानंतर पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या तुमच्या घरामध्ये काही धार्मिक कार्य, लग्नाचं आमंत्रण वगैरे आलं असेल किंवा कोणती छोटी मोठी पूजा असेल त्याचं जर आमंत्रण आलं, कोणी तुम्हाला शुभ गोष्टीचं आमंत्रण द्यायला आलं तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहणार आहे, हा त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता. यानंतर बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर समजा काहीतरी शुभ आवाज, पक्ष्यांचा हळूवार किलबिलाट, शंखाचा ध्वनी, मंदिराची घंटा ऐकू आली, शेजारी पाजारी कोणी देवपूजा करते त्या घंटेचा नाद रोज नाही ऐकू येत, पण आज पहिल्या दिवशी जर तुम्हाला आवर्जून ऐकायला आला 1 जानेवारीच्या दिवशी, किंवा मग देवांचे स्तोत्रमंत्र जे असतात ते आपल्या कानावर पडतात, अशा या काही भक्तीच्या गोष्टी, शंखांचा नाद, घंटीचा नाद हे जर तुमच्या कानावर पडले, तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावरती तुमच्या कानावर चिमणीचा चिवचिवाट पडला तर हे अत्यंत शुभ संकेत आहेत. म्हणजे येणारं वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचं जाणार आहे, हा यामागचा अर्थ असतो. यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला
पक्ष्याचं घरटं दिसलं तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला आनंद येणार आहे जीवनात, असा त्याचा अर्थ होतो. यानंतर बघा, शुभफळ देणारी स्वप्न. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला स्वप्नामध्ये छान दिसलं, म्हणजेच की बघा, तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे, नवीन नोकरी लागली आहे, नवीन तुम्ही काही सोन्या चांदीची खरेदी केलेली आहे, अजून काही छोट्याशा गोष्टी तुम्हाला दिसल्या, तर येणारं वर्ष जे आहे त्यामध्ये तुमची भरभराट होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. हा त्यामागचा जो आहे तो अर्थ असतो. त्यानंतर बघा, तुम्हाला काहीतरी कोणीतरी मदत मागितली, पैशाचीच नाही, आणि नकळतपणे तुम्ही एखाद्याला मदत केली, तर आपले हात नेहमी दानशूर असले पाहिजेत. बघा, मी नेहमी सांगते की आपण पैसे वगैरे उष्ण देणे ही गोष्ट म्हणजे दान नाही. एखादी गोष्ट तुम्ही दान केली तर ती तुमच्या कडून नकळतपणे दान झालेली असते, तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. बघा, आपण दान केव्हा करतो? जेव्हा आपल्याकडे काहीतरी आहे तेव्हा आपण दान करत असतो. म्हणून या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या, तर त्या तुम्ही फॉलो केल्या किंवा तुमच्यासोबत त्या घडल्या, तर त्या तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत, आणि येणारं वर्ष हे तुमच्यासाठी आनंदाचं आणि सुखाचं, समृद्धीचं जाणार आहे. हे तुम्हाला समजायला हरकत नाही, आणि हेच प्रत्येकाला पाहिजे असतं की येणारं वर्ष हे सुखसमाधानाचं असावं, दुःख, संकट, अडचणी यायला नको. तर या बद्दलची जी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, ही मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.